नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये। आज आपण 28 साईजचा आपला कटोरी ब्लाऊज आहे, त्या कटोरी ब्लाऊजचा आपण परफेक्ट असं डायग्राम बघणार आहोत। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम स्पष्ट आणि व्यवस्थितरित्या संपूर्ण माहिती सांगणार आहे। अशाच पद्धतीने तुम्ही हा 28 साईजचा आहे तर प्रत्येक साईजचा तुम्ही कटोरी ब्लाऊजचा कटिंग करून परफेक्ट असा ब्लाऊज शिवू शकता। यामध्ये मी तुम्हाला जशी माहिती सांगितलेली आहे, काय असतं फक्त मापामध्ये बदल होत असतो, पण जी पद्धत आहे ती सेमच पद्धत असते। म्हणजे 28 ते 48 तुमचा कुठलाही ब्लाऊज असू द्या, जसे मी तुम्हाला पद्धत दाखवणार आहे तीच पद्धत तुम्ही प्रत्येक ब्लाऊजसाठी वापरायची आहे। फक्त जे बदल आहे ते आपले मापामध्ये होत असतात, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। चॅनलला माझ्या आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला एक लाईकही करा। आता बघा, आपला 28 साईजचा ब्लाऊज आहे, उंची आपली 13 आहे। ही मापे 28 साईजसाठी परफेक्ट आहेत। हीच माप टाकून तुम्ही ब्लाऊज 28 साईजचा कट करायचा आहे। परफेक्ट असा तुमचा ब्लाऊज येईल। बघा, 28 साईजचा ब्लाऊज आहे तर उंची 13 इंच 12 असते आणि शिलाई मार्जिनसाठी 1 इंच 13। छाती आपली 7 इंच म्हणजे 28चा चौथा भाग 7 येतो। गळारुंदी 2 इंच, शोल्डर आपलं 3 इंच, मुंडा आपला 5 इंच आहे, समोरील गळा 5.5, पाठीमागील गळा 8 इंच, क्रॉसपट्टी आपली 2.5 आणि 2। अशा पद्धतीचं आपलं हे माप आहे। आता हे माप पेपरवरती कसं टाकायचं ते मी तुम्हाला इथं दाखवणार आहे। सर्वात अगोदर आता आपण इथं उंची घ्यायची आहे। बघा, इथं आपण अगोदर उंची घ्यायची आहे, 13 इंच उंची घ्यायची आहे आपल्याला। 13 इंच उंची घेतल्याच्या नंतर आपल्याला आता आपलं 7 इंच, 28चा चौथा भाग 7 इंच आणि शिलाई मार्जिन आपण ब्लाऊजमध्ये 1.5 इंच घेत असतो, ते 1.5 इंच शिलाई मार्जिन असा आपला माप येणार आहे। म्हणजे 7 अधिक 1.5 म्हणजे 8.5 इंच येणार आहे। मग आपण डायग्राम लिहिण्यासाठी आपल्याला इकडल्या साईडला 1 इंच सोडून घेऊयात, म्हणजे आपल्याला व्यवस्थित असं माप घेता येईल आणि ह्याच्या पुढे आपण मापे टाकूयात। आता हे माप 1 इंच मी एक्स्ट्रा इकडं तुम्हाला व्यवस्थित अशी मापे लिहून दाखवणार आहे, त्याच्यासाठी घेतलेलं आहे। तुम्ही माप म्हणजे एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं नाही। मी इथं तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी एक्स्ट्रा माप घेत आहे, म्हणजे तुम्हाला संपूर्ण असं लिहून अशी माहिती सांगणार आहे। तुम्ही बरोबर असं इथूनच लिहायला मापे टाकायला सुरुवात करायची आहे। आता बघा, आपण इथं काय करणार आहोत, इथं 2 इंच गळारुंदी घ्यायची आहे। हे 1 इंच सोडले, त्याच्या पुढे मापे टाकूयात। 2 इंच गळारुंदी ज्या ठिकाणी घेतलेली आहे त्या ठिकाणी आपण आपला समोरील गळा घ्यायचा आहे। समोरील गळा आहे आपला 5.5 इंच। इथंही आपण 2 इंच आहे का बघून घ्यायचं आहे। आता 2 इंच झाल्यानंतर आपण इथं बॉक्स बनवायचा आहे आणि समोरील गळ्याला आकार द्यायचा आहे। तुम्ही जास्ती पसर आकार म्हणजे इथं उंचावून आकार द्यायचा नाही, कारण जास्त आकार दिला तर कटोरी मोठी होती, म्हणजे असं इथं जादाही आकार द्यायचा नाही। त्यामुळं काय होतं, कटोरीचा जो ब्लाऊज आहे तो आपला समोरील आकार आहे व्यवस्थित येत नाही। आता बघा, हे आपलं झालेलं आहे समोरील गळा आणि उंची। आता मी ते तुम्हाला लगेच लिहून दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल मापे कशी टाकायची। म्हणजे माप टाकलं की लगेच लिहिते, म्हणजे तुम्हाला समजून येईल। बघा, इथं आपण 13 इंच उंची घेतलेली आहे, तिथं बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। बघा, ही जी आहे ती आपली ही आहे आपली पूर्ण उंची आहे। उंची आपली 12 आहे। आपण शिलाई मार्जिन 1 घेतलेला आहे, बरोबर आपली 13 इंच उंची आहे। मग जे हा जो भाग आहे तो आपला भाग आहे उंचीचा। आता बघा, आपली हा जो आहे तो आपला समोरील गळा आहे। समोरील गळा आपला 5.5 इंच म्हणजे 5.5 इंच आहे। आणि ही जी आहे ती आपली गळारुंदी आहे। मी तुम्हाला इथं एक एक माप टाकत लगेच लिहून देत दाखवत आहे, म्हणजे तुम्हाला समजून येईल, कन्फ्यूज होणार नाही। ही पूर्ण उंची, ही गळारुंदी ज्या ठिकाणी गळारुंदी घेतली तिथं लगेच आपण समोरील गळा घ्यायचा आहे
आणि अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. आता आपलं समोरील गळा झाला. आता आपण इथं शोल्डर घ्यायचं आहे. शोल्डर आपलं 3 इंच आहे. तुम्ही इथं आता बघा इथं शोल्डर घेतलेला आहे, त्या ठिकाणी आपण मुंडा घ्यायचा आहे. मुंडा आपला 5 इंच आहे. बघा इथं आपण काय करायचं आहे, मुंडा घ्यायचा आहे. आता आपण इथंही आपलं 3 इंच आहे का बघून मगच माप टाकायचं आहे. म्हणजे काय होतं, जे मापे जे आहे ते आपल्याला परफेक्ट पाहिजे असतात. त्यामुळं तुम्ही काय करायचं आहे, इथं जितकं माप घेतलं तिथं इतकंही आहे का बघून घ्यायचं आहे. मग आपण हे पट्टीनं मार्क करून घ्यायचं आहे. आणि नेहमी तुम्ही पट्टीचा वापर करा, म्हणजे काय होतं, लाईन जे आहे त्या सरळ येतात. आता बघा आपण 7 इंच घ्यायचं आहे. इथून पुढं सांगितलेले आहेत मी, इथं तुम्हाला लिहिण्यासाठी 1 इंच घेतलेलं आहे. आता बघा आपण इथं 7 इंच आपलं 38चा 28चा चौथा भाग आपला 7 इंच येतो आणि पुढं शिलाई मार्जिन 1.5 इंच. अशा पद्धतीने इथं माप घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही शिलाई मार्जिन 2 इंचही घेऊ शकता, पण 1.5 इंच शिलाई मार्जिन भरपूर होतं, त्यामुळं तुम्ही 1.5 इंच घ्यायचं आहे. एक्स्ट्रा हवा असेल तर तुम्ही 2 इंचही घेऊ शकता. बघा हा पॉईंट आपल्याला पाहिजे असतो, म्हणजे आपला छातीचा चौथा भाग जो असतो तो पाहिजे असतो. म्हणजे आपल्याला मुंड्याला आकार देताना तो पॉईंट पाहिजे असतो. आणि फिटिंगची जी टीप असते ती आपण ही लाईन असते ती सरळच ओढायची आहे. त्यामुळे आपली फिटिंगही बरोबर येते. क्रॉसमध्ये ओढायची काही गरज नाही आहे. आता बघा मी तुम्हाला इथंही सांगते. आता हे आहे आपलं शोल्डर आहे. हे जे आहे ते शोल्डर आहे आपलं 3 इंच आपलं हे शोल्डर झालेलं आहे. आणि हा जो आहे तो आपला मुंडा आहे. मुंडा आहे आपला 5 इंच. आणि हे जे माप आहे तर तुमचं 28 साईजचा जो ब्लाऊज आहे त्याच्यासाठी एकदम परफेक्ट असं माप आहे. हा आपला मुंडा झाला 5 इंच. आता आपण इथं शोल्डर मुंडा घेतलेला आहे. हे शोल्डर आहे 3 इंच, मुंडा आपला 5 इंच आहे. आता बघा 5 इंच आहे, तर आता आपण मुंड्याला आकार कसे द्यायचे ते बघूयात. आता बघा पाठीमागचा जो मुंडा असतो तो 1.5 इंचाचा असतो. समोरील जो मुंडा असतो तो आपला 1 इंचाचा असतो. अशा पद्धतीने तुम्हाला मुंड्याला आकार द्यायचे असतात. एकदम सेंटरमध्ये असा क्रॉसमध्ये असतो ना तो पॉईंट घ्यायचा. पाठीमागचा मुंडा हा आणि हा समोरचा. आता मुंड्याला आकार कसा द्यायचा बघा, जो पाठीमागचा मुंडा आहे तो वरपासून यायचा आहे, आपल्याला त्या रेषावरतीच यायचा आहे. रेषावरती आल्याच्या नंतर परत आपल्याला काय करायचं आहे, मी जसं दाखवत आहे त्या पद्धतीनं तुम्हाला मुंड्याला आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीनं आपल्याला इथंपर्यंत मुंड्याला असा व्यवस्थित असा आकार द्यायचा आहे. असा आकार दिला. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या मुंड्याला आकार द्यायचा आहे. तर आपण काय करायचं आहे, इथून यायचं आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला इथंपर्यंतच आकार द्यायचा आहे. म्हणजे समोरचा जो मुंडा आहे तर शिलाई मार्जिनचं जे फिटिंग आहे ना तिथंपर्यंतच आपल्याला देऊन घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, आपलं माप जे आहे ते परफेक्ट येतं. ब्लाऊजचे जो दोन्ही मुंडेचे आकार आहे ते व्यवस्थित असे येतात. आणि इथून असं आपल्याला हे करायचं आहे. म्हणजे बघा हा जो आकार आहे तो परफेक्ट आला तर तुमच्या ब्लाऊजमध्ये समोर किंवा पाठीमागे मुंड्यामध्ये म्हणजे काखेमध्ये घोळ पडणार नाही. हे जर माप परफेक्ट आलं असेल तर. आता मी तुम्हाला लिहून दाखवते. इथं आपला जो पाठीमागील मुंडा आहे आपला 1.5 इंचाचा आणि समोरील मुंडा आहे आपला 1 इंचाचा आहे. पाठीमागचा जो मुंडा आहे तो 1.5 इंचाचा आहे आणि समोरील जो मुंडा आहे तो 1 इंचाचा आहे. हेही माप मी तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे. आता बघा आपण पाठीमागचा समोरचा मुंडा घेतलेला आहे, शोल्डर घेतलेला आहे, गळारुंदी, समोरील गळा मुंडा आणि पूर्ण उंची झालेला आहे. आता आपण हे माप बघूया. आता आपलं इथून इथपर्यंत जे माप आहे ते आपलं काय आहे, छातीचा चौथा भाग आहे. म्हणजे हे माप जे आहे ते आपलं आहे 28चा चौथा भाग 7 इंच. म्हणजे हे जे अंतर आहे ते 7 इंच आहे प्लस शिलाई मार्जिन 1.5 इंच.
म्हणजे हे झालेलं आहे आपलं शिलाई मार्जिन. अशा पद्धतीनं आता हीच पद्धत तुम्ही प्रत्येक ब्लाऊजसाठी वापरायची आहे. हा छातीचा चौथा भाग घ्यायचा असतो इथपर्यंत, त्याच्या पुढे शिलाई मार्जिन अशा पद्धतीनं आपल्याला घ्यायचं आहे. आता हे झालेलं आहे आपलं शिलाई मार्जिन, छातीचा चौथा भाग. आता आपण इथं क्रॉसपट्टी घ्यायची आहे. क्रॉसपट्टी कशी घ्यायची, इथं बघा आपण 2.5 इंच घेऊया तिथं अशा पद्धतीनं, आणि इकडल्या साईडला आपण 2 इंच घ्यायचं आहे. आणि आता आपण इथंही 2 इंच घ्यायचं आहे. आणि वरचं जे 1/2 इंच आहे ते कर्वमध्ये आपल्याला आकार देण्यासाठी आपण ते वरती घेतलेलं आहे. डायरेक्ट क्रॉसमध्ये आकार दिला तर व्यवस्थित येत नाही. हे बघा, आधी आपण किती इकडं 2.5 इंच घेतलं तर इथंही 2.5 इंच घ्यायचं. 1/2 इंचाचा पॉईंट आहे. मग आपण काय करायचं आहे, 2.5 इंच किंवा 2 इंच. आता आपण 28 साईजचा ब्लाऊज आहे म्हणून 2 इंच घेऊयात. इथं 2 इंचावर पॉईंट घ्यायचा इथं. आणि त्याच्यानंतर आपल्याला बघा इथून असं असा कर्वमध्ये असा गोलाकार द्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीनं. म्हणजे हा जर आकार दिला तर तुमचे दोन्ही पॉईंट व्यवस्थित येतात. म्हणजे कटोरी व्यवस्थित येते इथं हा पॉईंट आल्यामुळं जी कटोरी जी आहे आपली ती व्यवस्थित येते. आणि क्रॉसपट्टीही व्यवस्थित येते. समोरील ब्लाऊज जो उचलत असतो तो उचलणार नाही. क्रॉसपट्टीही व्यवस्थित येते आणि कटोरी व्यवस्थित येते अशा आकार दिल्यामुळं. आता ही झालेली आहे आपली क्रॉसपट्टी. आता क्रॉसपट्टी हा भाग जो आहे तो आपला क्रॉसपट्टी आहे. ही क्रॉसपट्टी आहे आपली 2.5 इंच इथं घेतलेला आहे आपण. आणि इथं आपण 2 इंच घेतलेलं आहे. म्हणजे हे जे अंतर आपलं आहे ते 2 इंचाचं आहे आणि हे जे आहे ते 2.5 इंचाचं आहे. अशा पद्धतीने आपण घेतलेलं आहे. आता बघा, आता आपण क्रॉसपट्टी घेतलेली आहे. आता आपण इथं कटोरीला माप टाकायचं आहे. आता कटोरीला माप टाकताना नेहमी काय करायचं आहे, जे आपला छातीचा चौथा भाग 7 इंच आणि प्लस शिलाई मार्जिन 1.5 इंच ह्याचं आपल्याला निम्म करून घ्यायचं आहे. म्हणजे 8.5चं आपल्याला निम्म करायचं आहे. आता तुम्हाला 8.5चं निम्म कसं करायचं, गणित न करता आता टेप असा धरलेला आहे आपण. आपलं हे झालेलं आहे 8.5 इंच. मग आपण असा डबल फोल्ड टेप करायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला माप काढून घ्यायचं आहे. नेहमी तुम्ही प्रत्येक साईजसाठी हीच पद्धत वापरायची आहे. कटोरी ज्यावेळेस तयार करू आपण त्यावेळेस काय करायचं आहे, छातीचा आपल्याला मध्य पाहिजे असतो. म्हणून इथं आपण काय केलेलं आहे, 8.5 झालं त्याचं घेतलेलं आहे आपण इथं 4.25 इंच इथं आपलं येतं. मग तुम्ही नेहमी काय करायचं आहे, प्रत्येक ब्लाऊजचं मध्य काढायचं आहे. म्हणजे इथं काय करायचं आहे आपल्याला, छातीचा मध्य आपल्याला छातीचा मध्य जो पाहिजे असतो तो आपल्याला पाहिजे असतो. कटोरी तयार करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे असतो, छातीचा मध्य. तुमचा कुठलाही ब्लाऊज असू द्या, छातीचा मध्य घ्यायचा. इथं झाला छातीचा मध्य. तर इथं आपल्याला काय करायचं आहे, इथून आपल्याला 2.5 इंच अंतर घ्यायचं आहे. म्हणजे जो समोरील मुंडा आहे तिथून इथंपर्यंत आपल्याला 2.5 इंच अंतर पाहिजे असतं. अशा पद्धतीनं बघा, इथून आपल्याला किती अंतर घ्यायचं आहे, इथं 2.5 इंच अंतर घ्यायचं आहे. इथं पॉईंट मी डार्क करते कारण आपण इथं अगोदर लिहिलेलं आहे. इथंपर्यंत आपल्याला 2.5 इंच घ्यायचं असतं. म्हणजे हे अंतर किती आहे आपलं, 2.5 इंच आपल्याला कटोरी आकार देण्यासाठी. कटोरी म्हणजे हा पॉईंट तुमच्या लक्षात येईल इथं. आता हा पॉईंट कुठला आहे तर समोरील मुंड्यापासून आपल्याला इथं कटोरीला आकार देतानाचं जे अंतर आहे ते आपण घेतलेलं आहे. म्हणजे 2.5 इंच 2.5 इंच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला वरती इथून 1 इंच घ्यायचं आहे समोर, कटोरी समोर. म्हणजे इथं किती घ्यायचं आहे, वरती 1 इंच. बघा 3 पॉईंट आहेत कटोरीसाठी आपल्याला. छातीचा मध्य घ्यायचा, समोरील मुंड्यापासून खाली 2.5 इंच घ्यायचं आणि त्याच्यानंतर समोरील गळ्याच्या वरती 1 इंच घ्यायचं आहे. आणि हे तिन्ही जे पॉईंट आहेत ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. आता हे तिन्ही पॉईंट कसे जोडायचे, हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला हे तिन्ही जे पॉईंट आहे ते अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, आपला कटोरी आहे तो व्यवस्थित येतो. त्याच्यानंतर आता आपण कटोरीही वाढवणार आहोत. बघा आता हा आहे आपला छातीचा मुहूर्त. इथं मी लिहिते डबल. ही आपला छातीचा मध्य आहे. बघा अशा पद्धतीनं आपली ही कटोरी तयार झालेली आहे.
इथं तुम्हाला मी परफेक्ट अशी सविस्तर अशी माहिती सांगितलेली आहे डायग्रामची समोरील भागाची. म्हणजे अगोदर आपण पूर्ण उंची घ्यायची, त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे, आपण गळारुंदी घ्यायची आहे. गळारुंदी घेतल्याच्या नंतर समोरील गळा घ्यायचा एक, आणि आता मी तुम्हाला असं व्यवस्थित असं समजावून दाखवते. इथं पूर्ण उंची घ्यायची, त्याच्यानंतर आपण इथं गळारुंदी द्यायची. गळारुंदी घेऊन समोरील गळा घ्यायचा आणि इथंही आपण बॉक्स बनवायचा आणि गोलाकार देऊन घ्यायचा. त्याच्यानंतर आपण इथं शोल्डर घ्यायचा आहे. शोल्डर ज्या ठिकाणी घेतलं त्या ठिकाणी मुंडा घ्यायचा आहे. मुंडा घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, आपला छातीचा कुठलाही ब्लाऊज असू दे, छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. छातीचा चौथा भाग टाकल्याच्या नंतर पुढं शिलाई मार्जिन 1.5 इंच घ्यायचं आहे आणि असा बॉक्स बनवून घ्यायचा आहे. छातीचा चौथा भागाचे एक लाईन मारायची आणि ही शिलाई मार्जिनची लाईन मी तुम्हाला अगोदरही दाखवलेला आहे. त्याच्यानंतर मुंड्याला आकार द्यायचा. हा जो मुंडा 1.5 इंचाचा मुंडा असतो तो पाठीमागचा, समोरील मुंडा असतो तो 1 इंचाचा. अशा पद्धतीनं मुंड्याला आकार देऊन घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टी पाहिजे असते. क्रॉसपट्टी आपल्याला इकडं 2.5 आणि इकडं 2 आहे आणि अगोदरला 2 घ्यायचं, इथंही 2 घ्यायचं, वरती अर्धा इंच घेऊन अशा पद्धतीनं मार्क करायचं. कटोरी काढण्यासाठी कुठल्याही ब्लाऊज असू दे छातीचा मध्य काढून घ्यायचा. छातीचा मध्य काढल्यानंतर काय करायचं आहे, समोरील जो मुंडा आहे तिथून इथं खालपर्यंत 2.5 इंच घ्यायचं, इथं एक मार्क करायचा आणि इथं आपण समोरील गळ्याला जिथं आकार दिलेला आहे गोल आकार, तिथं वरती 1 इंच घ्यायचं आहे आणि हे तिन्ही जे पॉईंट आहेत ते जोडून घ्यायचे आहेत. म्हणजे आपली कटोरी तयार होते. अशा पद्धतीने आपला हा समोरील भागाचा डायग्राम आहे. तर हे जे पॉईंट आहे ते तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. वहीवरती असंच लिहून घ्यायचं आहे आणि ह्याच पद्धतीनं तुम्ही प्रत्येक ब्लाऊज कट करायचा आहे. फक्त काय करायचं आहे, मापे जे आहे ते साईजनुसार बदलतात मापे, ते मापामध्ये बदल करायचा आहे. पद्धत तुम्ही सेम हीच वापरायची आहे. आता झालेलं आहे समोरील भागाचं. ते आता पुढच्या व्हिडिओ, आता आपण अगोदर पाठीमागचा जो भाग आहे त्याचे बघूयात आणि त्याच्यानंतर दुसरी माहिती सांगणार आहे मी तुम्हाला. बघा, हे समोरील भागाचं झालं. आता हे आपण इथं पाठीमागच्या भागाचं बघूयात. आता बघा, आपण आता हे मी तुम्हाला कट करणार नाही. आता इकडच्या बाजूने आपण जशाच तशी माहिती लिहून घेऊन व्यवस्थित असं नंतर आणखीन एक वेळेस तुम्हाला मी माप सांगणार आहे. बघा, आता आपण इथं माप टाकूयात. बघा, आता आपण 1 इंच सोडलेलं आहे ते अंतर, 1 इंच आपण अंतर आता ही सोडायची गरज नाही आपल्याला, कारण आता आपण इथं गळारुंदी घ्यायची, इथं शोल्डर घ्यायचं आपण, परत इथं पाठीमागचा गळा घ्यायचा आहे आपल्याला. पाठीमागचा गळा आपला किती आहे, 8 इंच आहे. पाठीमागची गळ्याची उंची आपली 8 इंच आहे. आता आपण ही पट्टीने मार्क करायचं आहे. त्याच्यानंतर इथंही आपण मार्क करून पाठीमागच्या गळ्याला गोल आकार द्यायचा आहे. इथं तुम्ही हवा तसा गळा काढू शकता, म्हणजे तुम्हाला जो हवा आहे तो इथं आकार देऊ शकता, चौकोनी ठेवू शकता. त्याच्यानंतर आपण मुंडा घ्यायचा आहे आपला 5 इंच. मुंडा घेतल्याच्यानंतर 8.5 इंच घ्यायचा आहे, म्हणजे छातीचा चौथा भाग 7 आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच, असं 7.5 घ्यायचा, 8.5 घ्यायचा आहे आपल्याला. इथं 7, 8 आणि 8.5 इंच घेतलेला आहे आपण. हा आपण मुंड्याचा हे लाईन मारून घेऊयात. आता आपण इथं मुंड्याला एकच आकार द्यायचा आहे, फक्त पाठीमागचा, कारण आपण समोरच्या बाजूचं दिलेलं आहे. मी इथं आता आणखीन डबल तुम्हाला दाखवत आहे. आता बघा, हे आपण हे झालं आपला. आता बघा, हा आहे आपलं गळारुंदी घेतलेली आहे. तिथं पाठीमागच्या गळ्याची उंची, पाठीमागील गळा उंची आपली किती आहे, 8 आहे. ही घेतलेली आहे आपण 8 इंच उंची. आता बघा, आता हे जे आहे ते पाठीमागचा मुंडा आहे आपला. समोर आणि पाठीमागचा मुंडा एकच असतो आपला. इथं मी तुम्हाला डबल दाखवत आहे समजण्यासाठी. आणि पाठीमागील मुंड्याला आकार
आकार जो असतो तो 1.5 इंचावरती असतो. हे शिलाई मार्जिन 1.5 इंच. आता हे झालेले आहे 2, 3 पॉईंट 1, 2 आणि 3 म्हणजे पाठीमागील गळ्याची उंची, पाठीमागील मुंडा, पाठीमागील गळ्याला आकार, शिलाई मार्जिन. आता मेन जो असतो तो टक्स पॉईंट. आता टक्स पॉईंट नेहमी काय करायचं आहे, शोल्डरचा मध्य काढायचा आहे. तुम्हाला आपलं 3 इंच शोल्डर आहे तर आपण शोल्डरचा मध्य काढून घ्यायचा आहे. नेहमी तुम्ही इथं शोल्डरचा मध्य काढायचा आहे आणि अशा पद्धतीने इथंही मध्यावरती बरोबर खाली लाईन मारून घ्यायची आहे. ते केल्याच्या नंतर आपली उंचीवरती आलेली इथं अर्धा इंच खाली होतं ते घेऊयात आता आपण. बघा आता आपण याचा मध्य काढायचा आहे. इथं असा मध्य काढलेला आहे तर आपण वरती टक्स घ्यायचा आहे. आता ही तुमची गळ्याची उंची जितकी आहे ना त्याच्या खाली घ्यायचा आहे. एखाद्याची काय असतं, पाठीमागचा जो भाग असतो तो कमी असतो, म्हणजे गळ्याची जी उंची 9, 10 असते, उंची 12 असते, पण पाठीमागचा जो गळा आहे तो खालीपर्यंत असतो. हा जो गळा आहे याच्या खाली तुम्हाला टक्स घालायचा आहे. आता इथं आहे आपल्याला, मग आपण इथं 4.5 इंच टक्स घालायचा आहे. 4.5 किंवा 4 म्हणजे ह्या गळ्याच्या खाली तुमचा टक्स आला पाहिजे. काय होतं, एखाद्याच्या पाठीमागच्या गळ्याची उंची खूप जास्त असते, मग उंची जर जास्त असेल तर त्या गळ्यापेक्षा तुम्ही 1 इंच टक्स कमी घ्यायचा आहे. हा पॉईंट आहे तो लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे पाठीमागील जितका गळा आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला 1 इंच उंची टक्सची पॉईंट आहे ती कमी घ्यायचं आहे. आणि आपण इकडल्या साईडला अर्धा इंच, इकडल्या साईडला अर्धा इंच अशा पद्धतीनं टक्स घेत असतो. म्हणजे इकडं अर्धा, इकडं अर्धा, 1 इंचाचा पाठीमागचा टक्स असतो. आता इथंही मी तुम्हाला लिहून दाखवते. पाठीमागील टक्स आहे तो आपण इथं 4 इंच घेतलेला आहे. 4.5, 4 आणि त्याच्यापेक्षा कमी म्हणलं तर हा जो गळा आहे त्याच्या खाली आपल्याला टक्स घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं क्रॉसमध्ये टक्स घेतला ना, तुमचा जो ब्लाऊज पाठीमागून उचलत असतो तो उचलणार नाही आणि असाच क्रॉसमध्ये आपल्याला इथं टक्स द्यायचा आहे. अशा पद्धतीने मी तुम्हाला पाठीमागचं आणि समोरचं दोन्ही भागाचं एकदम परफेक्ट अशी मापे, अगोदर मापे दाखवली आणि तीच मापे यावरती कशी टाकायची ते मी तुम्हाला इथं एकदम सविस्तरपणे सांगितलेलं आहे. तर बघा, ही झालेली आहे आपली समोरील आणि पाठीमागची भागाची मापे. आता ही कटोरी वाढवणं आणि स्लीवची कटिंग आहे ती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळं काय होतं, व्हिडिओ पूर्ण बघत नाहीत, त्यामुळे मी आता इथं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कटोरी वाढवायची, डायग्रामप्रमाणे कसे, कुठल्याही साईजची आणि स्लीवची कटिंग हे परफेक्ट दोन्ही एकाच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. हाही व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आणखी जर तुमचे काय ब्लाऊज संबंधीचे प्रश्न असतील तेही तुम्ही मला विचारू शकता. त्याची उत्तरं देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. आणि बघा, यामध्ये संपूर्ण माहिती आहे आणि आणखीन जर तुम्हाला प्रश्न असतील तेही तुम्ही विचारू शकता. चॅनलला जर माझ्या आणखीन तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघायचा, व्हिडिओ लाईकही करायचा. तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे मी माझ्या चॅनलवरती 2,500 सबस्क्रायबर खूप कमी दिवसामध्ये पूर्ण झालेले आहेत. त्यासाठी माझ्या पूर्ण सबस्क्रायबरचं खूप खूप धन्यवाद. खूप कमी दिवसामध्ये 2,500 आपले सबस्क्राईब कंप्लीट झालेले आहेत. खूप छान असा व्हिडिओला प्रतिसाद मिळत आहे. खूप छान असे कमेंटही येत आहेत मला आणि त्या प्रत्येक कमेंटचं मी लगेच रिप्लायही करत असते. तुम्हालाही जर काय ब्लाऊज संबंधीचे प्रश्न असतील तेही तुम्ही मला विचारू शकता. वेळ काढून मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत असते. आणि समजा जर कुणाच्या कमेंटचा व्हिडिओ लवकर आला नसेल तर नाराज होऊ नका, कारण मी प्रत्येकाचं व्हिडिओ पाठवत असते तयार करून. त्यामुळं आणखीन जर नवीन असेल कुणी तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईकही करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. माझं त्याच्यापेक्षा भारी वाटायला